गोविंद शिल्प घेऊन येत आहे 79 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टँड खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नळ योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टीलवर पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, नागपूर रोड, पंढरपूर। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सध्या राज्यातील 2.5 कोटी महिलांना लाभ मिळतोय। प्रत्येक महिलेच्या खात्यात प्रत्येक महिन्याला 1,500 रुपयांची आर्थिक मदत मिळते। पण आता फडणवीस सरकारकडून निकष अधिक कठोर करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आलाय। निकषात न बसणाऱ्या महिलांना 1,500 रुपयांचा आर्थिक लाभ मिळणार नाही। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली त्यावेळी सरकारकडून काही निकष ठेवण्यात आले होते। ज्या महिला आधीच एखाद्या सरकारी योजनेचा लाभ घेत असतील त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही असं सांगण्यात आलं होतं। विधानसभा निवडणुका असल्यामुळे निकषाचे काटेकोर पालन झालं नव्हतं, त्यामुळे काही महिलांकडून एकाच वेळी 2 योजनांचा लाभ घेतला आहे। आता सरकारकडून पुन्हा एकदा पडताळणी करण्यात येते। मिळालेल्या माहितीनुसार 2 सरकारी योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांची संख्या तब्बल 9 लाख इतके। राज्यातील 9 लाख महिला एकाच वेळी 2 सरकारी योजनांचा लाभ घेत असल्याची माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या तपासात समोर आला आहे। नमो शेतकरी योजना आणि लाडकी बहीण योजना या 2 योजनांचा लाभ 9 लाख महिला एकाच वेळी घेत आहेत। या महिलांना आता यापुढे 1,500 रुपयांच्या ऐवजी महिन्याला फक्त 500 रुपये लाडकी बहीण योजनेच्या मार्फत मिळतील। म्हणजे वर्षाला 18,000 रुपयांच्या ऐवजी फक्त 6,000 रुपये मिळणार आहेत। लोकमतने याबाबतचा रिपोर्ट प्रसारित केला। नमो शेतकरी योजना अंतर्गत राज्यातील महिलांना वर्षाला 1,200 रुपयांचा लाभ मिळतो। त्यामध्ये राज्य सरकार 6,000 आणि केंद्र सरकार 6,000 रुपये देतं। लाडकी बहीण योजनेच्या निकषानुसार लाभार्थी महिलांना वर्षाला 18,000 रुपयांपेक्षा जास्त पैसे दिले जाणार नाहीत। आता 9 लाख महिलांना नमो शेतकरी योजनेअंतर्गत वर्षाला 12,000 रुपये मिळतात। त्यात लाडकी बहीण योजनेचे 18,000 रुपये मिळतात। म्हणजे वर्षाला 30,000 रुपयांचा लाभ राज्यातील 9 लाख महिलांना मिळतोय। त्यामुळे राज्यातील 9 लाख महिलांना यापुढे लाडकी बहीण योजनेअंतर्गत 1,500 रुपये नव्हे तर 500 रुपये दिले जाणार आहेत। राज्य सरकारकडून तसा प्रस्ताव तयार करण्यात आलाय। माहिती प्रसारण विभागाने नमो शेतकरी योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांची यादी महिला बाल विकास मंत्रालयाकडे पाठवली आहे। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।